दंडवत कळावी बिरवणा ग्रहत्याग करणे असे या लीळेचे नाव आहे. ही लीळा सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी नाथोबावरून चिन्नपापी सांगितलेली आहे. नाथोबा त्या गोहर गावी भिक्षेला जायचे आणि ती बाई उशीर लावायची. भिक्षा द्यायला गोड गोड गप्पा मारायची ती आणि गोसावी पुसिली. मंडळी का उशिरू का लाविला. ते म्हणितले जीजी एकी पुसे देव हो तुम्हासी देवी असे. एक बाई विचारते मारे दररोज मला, अहो देव तुम्हाला देवी आहे, तुम्ही देवी का न करा. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न देवे बिन गमे कैसे. तुम्हाला कसं गमतं करमतं म्हणाले, देवी तर पाहिजे. सर्वज्ञ म्हणतात पोरा त्या घराशी का जाशी. मग ती बाई तुला दररोज अशी लामण लावते, गप्पा गोष्टी करते, तुला काही चातुष्ट आहे का नाही, काय चालणार तुझ्या घरी. मग नाथोबास म्हणतात जीजी ते पाठी तुला ऐसा भात घाली. भात घालते मला सगळं बोलणं झाल्यावर व्यवस्थित माझ्यासोबत. शेवटी काय घातला तो भात घातला. सर्वज्ञ म्हणतात त्या गावा घरा नवजावी. तशा व्यक्तीच्या घरी जाऊ नये, किंबहुना गावाला पण जाऊ नये. गावाला काय नाही जायचं. गावात गेल्यावर त्यांना कळतं, ते येतील ना बोलवायला तुम्हाला. नव्हता तमाशा होईल ना धर्माचा. तुमच्या अनुसरण जाईन, धर्माचा बदनामी होईल. दोन गोष्टी असतात. अशा गोष्टी सांभाळाव्या लागतात. तुम्ही मानवा पंथाचे आहेत अशी जाणीव आता सर्वत्र झालेली असते, आहे की नाही. आणि मग ते तुमच्या ह्या यथेष्ट चेष्टा, पोट भरून केलेला विनोद आहे तो. सूत्र आहे का असं कुठं देवाचं आपल्या. सांगा बरं कुठं सूत्र आहे. तुम्ही मानवा पंथाचे आहेत अशी जाणीव आहे शेजारी पाजारी चार गावात. किंवा तुम्ही वेश घातलेले मानवा पंथाचे साधू आहात असं माहीत आहे. चक्रधर स्वामींनी सांगितलेला आचार सर्वत्र माहीत आहे आणि तुम्ही नको त्या चेष्टा केल्या. देव देवीनी गाडीवरच चालले व देव देवी, आहे की नाही. किंवा सोबतच रस्त्यानं गप्पा मारत चालले, एका झाडाखाली दोघंच बसले. कुठं आहे का काय. याच्या पलीकडे जाऊन मग मला त्रिकाळ ज्ञान आहे, मी ज्योतिषी सांगतो. आता आणखीन लय पुढे गेलं. मी म्हणजे एकदम असं काहीतरीच आहे. वचन आठवलं. हे जाणे जेते यथेष्ट चेष्टा नक्की. ह्या चेष्टा करायला नाही पाहिजे की नाही. म्हणजे होतात आपल्याकडून, स्वामींची ती अपेक्षा आहे त्या वचनातून. हे जाणीजे यथेष्ट चेष्टा. आपल्या अंगावर वेश कोणता आहे आणि आपल्या हातात आहे काय, हे सगळं तपासावं लागतं. तुमचा वेश मोठा आहे आणि अगदीच म्हणजे टोकाला गेलेला चप्पल पायात आहे, असं उंच टाचेचा ब्युटिफुल परफ्यूम लावलेला आहे तुम्ही. सध्याच्या काळातली यथेष्ट चेष्टा. आयफोन आहे ना, मग जोडीत ठेव ना.
अशा अनेक गोष्टी कठीणच केलेल्या आहे बाबांनी. तुम्ही मस्त छान कट मारलेला आहे, दाढीला पुन्हा कट. आता हे यथेष्ट चेष्टा आहेत. तुम्हाला कोणीही नावं ठेवणार नाही, बोलणार बी कोण नाही, पण ते स्वामींची चेष्टा झाली किंवा ह्या काय साधू आहे. लयच लयच पुढे गेले आपण, एवढं बी लाज सोडू नये मला, आहे की नाही? कसं वाटतं तुम्हाला ऐकायला? पण वाईट वाटतं ना. सगळा गौण प्रकार आहे तो. आपल्या पाठीमागं गाडीवर बाई अंगावर हात टाकून बसलेले आणि चाललेत रस्त्याने. कसं वाटेल ते? ही यथेष्ट चेष्टा. असे चेष्टेचे लय रंग आहेत. असे खूप चेष्टा असतात. आता उपदेशाने दंडवत केला आणि आपण इकडे गप्पा मारतो, ही सुद्धा यथेष्ट चेष्टाच आहे ती भरपूर. तर या लीळेतून सर्वज्ञ धर्माला धोका होऊ नये म्हणून साध्या साध्या गोष्टी सांगतात, की तू कशाला गेला तिथे. सर्वज्ञ म्हणतात, आती गा मंडळी का यातेही देखोनी प्राण्याशी विखो भोग आवडी. असा आहे. मग कसा आहे विखो, कसा भोग आवडला, हे एकांतातली गोष्ट सर्वज्ञ सांगतात, की आम्ही एका गावाला जात असताना कटिप्रदेशी सुडा, श्रीमुगटी सुडा, श्रीमूर्तीवरील अवदास्य, हे सगळं आहे स्वामींकडे. सुडा आहे कटिप्रदेशी, श्रीमुगटी सुडा आहे, आणि श्रीमूर्ती कशी आहे? अवदास्याचा स्वीकार. कुणी पाहिलं तर नफरत यावी असा वेश आहे. असं असताना ऐसे एका गावा ठाकुरा एकाच्या घरा पाणीपात्राची विजय केले. तेव्हा त्याची स्त्री नाहोनी मांचळीवरी बैसवून केशवाळीत होती. बघा तिचं दृश्य कसं आहे. ती जवळी तिची बटी एक होती. तो गोसाव्या ते देखिले. समोर स्वामी आहे, चाललेले आहेत, आणि त्या पटकी ते म्हटले, पुसगे या देवाशी काही देवी असे की नव्हे. आता हिला ऑलरेडी नवरा आहे की नाही? 2-4 कार्टे आहेत, आणि ती नाहू केस वाळवत तेल लावत बसले आपल्या दासीकडून. ती बटिकाला पुसते, तिच्या सेविकेला. पुसून ये ग म्हणाले. आणि दुसरं विचार, देवेविन देवाशी आसवे केवी. बरोबर, ह्याला शक्य आहे का म्हणाले. ऐसे म्हणून गोसाव्याकडे पाहिलं तिनं, आणि त्या क्षणाला हातीची कळावी बिरवी. तिच्या हातामध्ये सुंदर डिझाईन केलेली बांगडी आहे, कळावी हातामध्ये आहे तिथे, आहे की नाही? बिरवी छान आहे, तिचा आवाज पण निघतो. आणि मग तिने ती छन्न करून आवाज केला त्या बांगडीचा, पुस्ग देवे विन कैसे गमत असे, असं म्हणायचे. आणि हातीची कळावी बिरवी. गोसावी श्रीकराची अंगुठ्याचे नखे करून दाखवे. स्वामींनी ते म्हणाले, आम्हाला असं करून दाखवायची म्हणाले ते. ऐसे वेळा दो ती म्हणितले तिनं. मग त्या परिचारिका, तिची दाशी आहे बटिका, आम्हाला विचारायला आली, हा देव हो, तुम्हाशी देवी असे की नसे. सर्वजण म्हणतात, आम्ही श्री मुकुटाचे निराकरिले. आम्ही म्हणालो नाही. परी तिची वांछा न पारुखी. वांछा शब्द आलेला आहे बघा. वांछा पारुखली की सगळं पारुखतं जीवनामध्ये, आहे ना? विकार शून्य.
ही वांछा आहे. म्हणून आचार माळिकेत कसं सूत्र आहे, ईषणत्रय तेजा. म्हणजे संन्यास घेतल्यानंतर माळिकाकारांनी ते वचन उचलून, माळिकाकार कोण आहेत? माळिका कोणी केल्या? रामेश्वर, आहे का नाही? परश्रमबास. देवाचा अदृष्टाचा हेत ओळखून त्यांनी तिकडं टाकले ते सूत्र. म्हणजे तो आचरता पुरुषाला काय ईश्वरत्रयाचा संबंध आहे काय? नाही, पण हा संबंध आहे. ईश्वरत्रय तेजावी अनुसरल्यानंतरही पुत्रेशना वित्तेशना लोकेशना. ही मोठी गंमत आहे का नाही? शिष्य शिकणे व्हाव्यात, प्रचंड गावोगाव उपदेश असावेत आपले. कशी मोठी पुत्रेशना आहे नाही? प्रचंड उपदेश आपले असावेत, आपल्या कुळाचे, आपल्या वेलीचे. गेले, संपलं, सर्व संपलं या क्षणाला. एवढं वित्त असावं किंवा वित्त ठेवून सगळं करायचं. धर्मरूप क्रिया कशासाठी? धर्मरूप क्रियेचं आचरण कशासाठी होतं? वित्तासाठी. वित्त भेटेल, विषय संपला. स्वामींचा अधिकार, साध्यपर, साधनपर, योग्यता होईल त्या विधीने. कसं वाटतं? होईल का त्या अनुसरणाने? अनुसरण उपर केलेल्या क्रियेने होईल. तर सर्व विधीमध्ये हा हेतू आहे, पुत्रेशना वित्तेशना आणि लोकेशना. लोकांमध्ये कीर्ती व्हावी, मान मान्यता व्हावी, जय जयकार, जय जय शब्दे, असं सतत माझं असं सगळीकडे गर्जनाच गर्जना, सगळीकडे बॅनर्सच बॅनर्स. मग ते हातात झुळे असेल, हातात गाठी असेल, कंथा असेल किंवा काहीच अंगावर नसेल, पण हे आहेत वांछा. असं गीतेने समाचार घेतला आहे का नाही त्याचा? अनपेक्षे सुचिर दक्ष कथावित. सर्वारंभ परित्यागी भक्तिमाने सदैव. सर्वारंभ परित्यागी. काय गीतेची उच्च आहे, लेवल आहे का नाही सांगता. गीतेमध्ये वैराग्य खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं आहे का नाही. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतनाधत्ती इद क्षेत्रम समासेन सविकार उदाहृतम. सविकार, इच्छा द्वेष. विकार शून्यावरती गीता खूप चांगलं फिरते आहे का नाही, विकल्प शून्यावर. आणि तेच चक्रधर स्वामींनी मराठीत साध्या लीळेचं रूप घेऊन, कथानक समोर ठेवून केलेलं आहे विवेचन, आहे की नाही. किती छान असेल ना. स्वामींची निरूपण शैली तत्वाची खूप बेस्ट आहे. एक प्रसंग स्वामी डोळ्यासमोर आणतात. बाईला आता निमित्त केलं आणि उच्च तत्वज्ञान स्वामी सांगून गेले. घे म्हणाल्या, तुम्हाला ते नाही कळत ना संस्कृत, मग मराठीत सांगतो म्हणाले, घ्या. स्वामी म्हणतात, तिची वांछा न पारू. अशी वांछा राहते बरं, आतमध्ये राहते. आणि आतमध्येच वांछा असल्याशिवाय तुम्हाला दुसरं दृश्य जगात दिसतच नाही. तुम्हाला सगळं तिकडं ते दिसतं विखुरलेलं. तुम्हाला काय करायचंय? जग सगळं त्यानंच भरलेलं आहे. तुम्ही डोकं लावता आणि तुम्ही नवीन काय डोकं लावलं आहे त्याचंच ऑपरेशन केलं ना, काय करत बसले. तुम्हाला त्रास होईल त्या वांछेचा, आहे की नाही. म्हणून स्वामींनी बारीक सूत्र सांगितले, जैने संबंधी. किती सूत्र स्वामींनी धडाधड आपल्याला गिफ्ट दिले. एकाच बैसावे, आहे की नाही.
दर्शन सुद्धा घेऊ नये सांगितले ना. एकाच नाही ना पाहिजे. किती सूत्रदेवाने खर्च केले याच्यावरती, विकार शून्यावरती. किती सूत्र आहेत, चिंतन केलंय का कधी? ऋषी शृंग म्हणाले स्वामी. कुणीकडे जातात, पूर्ण तुम्हाला असं हेलकावून टाकतात शून्य होण्यासाठी, आहे की नाही? स्वामींना ते आवडतं, शून्यरहित स्मरण केलेलं आहे. विकाराची शून्यता नाही आणि स्मरण चालू आहे. लेखी लागल असं वाटत नाही मला, लेखी लागल. कितीतरी गुंफन केलेली आहे स्वामीने, आहे की नाही? विकार विकल्प शून्यावरती गुंफन आहे सूत्रपाठाची, जबरदस्त आहे नाही? कुठल्याही सूत्राला स्पर्श करून ते दिसेल तुम्हाला. संबंध हे विकार, आहे का नाही? विकारीय हे मानसशास्त्राचं पहिलं सूत्र आहे सर्व. त्याच्यावर सगळं साहित्य अवलंबून आहे, मानसशास्त्र. विकार विखो न सेवा, आहे का नाही? अखोरी आभोटी जन्म परमे, जन्मच मागून टाकला. तसाच देव म्हणाले, जाय होय तिकडे, मी हे जन्म दिले, आहे का नाही? तिथं काय विकारच आहे ना. म्हणजे असे सगळे सूत्रपाठ त्या विकार शून्य या वचनाभोवती तुम्हाला गुंफता आले पाहिजे. ती जी कळावी बिरवणी आहे ना, त्याच्या हातातली सुंदर बांगडी आणि त्या बांगडींचा ध्वनी, तिची चमक त्या बांगडीतली, नाहून बसलेली बाई, त्या ऑटोरिक्षाच्या मागे एक बाई बसते बघा, नाहून बसलेली असते ती म्हणते घर कब आओगे. ती एक मोठी गमतच आहे का नाही? ही गंमत आहे. जगा सगळीकडे तेच ते आहे. मग जे आहे त्याचं आपण चिंतन करून फायदा काय? पण चिंतन केलं जातं. उडत पाखरू पाहत बसतो, हा मोबाईलचेच पाखरं पाहत बसतो, मोबाईलची फुलं बघतो तो, आणि मोबाईलची फुलं टाकतो तो सकाळ सकाळ, इकडून तिकडून इकडं. हॅपी बर्थडे, मोबाईलचा केक येतो नाही का? कसं सुंदर आहे ना हे. रमला तो गेला, वांछा निवर्तलीच नाही. माझ्या वाढदिवसाला मला व्हॉट्सअपवर एवढे मेसेज आले, संध्याकाळी 12ला तो लिहितो, आपण मला अपूर्व प्रेम दाखवलं, याबद्दल मी आपला अतिशय ऋणी आहे. असंच आपलं प्रेम असू द्यावं, म्हणजे पुढल्या वर्षी फुलं टाकायला मोबाईलमधून पणत्या काय येतात, दिवे काय, ते कापलेले हृदय एक येतं. आहे की नाही? बॅड हार्ट येतं ते समोर. बापरे. म्हणून त्या हार्टच्या स्पंदनावर स्वामींना विकार शून्य व्हायचं आहे का नाही? अस्थि परिचय या वचनावर 1 महिना पोथी केली पाहिजे कोणीतरी, आहे का नाही? आधुनिक पद्धतीची पोथी आहे. परंपरेला धरून त्यात आधुनिक काय चाललेलं आहे सध्याच्या काळामध्ये, आणि आपण विकार शून्य आहोत का? आणि असण्यासाठी अंतस्थ बोधाची शक्ती अशी कशी असेल ती? स्वामींनी मुकुटानेच सांगितलं त्या बाईला, नाही म्हणा म्हणजे देवी नाही, काहीच नाही. आता त्या श्रीमुकुटाची लीळा, त्यावेळेला स्वामींच्या श्रीमुकुटाच्या हलवण्यामध्ये काय काय असेल बरं, करा विचार. काल काय काय पाहिलं स्वामींच्या हातात, श्रीकर पाहिला आहे का नाही? अहो ते कशाचं तळसुद्धा केलं देवाने आपल्या पोट्याचं.
हातात घेतला स्वामीने, आहे की नाही, आणि गर 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 फिरवलं ते. जागरूक. हम्म. असं. आणि तसं करून कोणी ऐकलं नाही तर दणकन दणका दिलं. ॲट डोळ्यात पाडून टाकला त्या यादव नरपती कान्हर देयाच्या नौकराचा, आहे की नाही. बोल म्हणाले, लय विकार मारला काय तुझा. दृष्टांत विकारावर किती आहे, विकार शून्यावर भरपूर आहे. तर सगळीकडे असं साहित्य चक्रधरांच्या शून्य या विचारातून प्रगट झालेलं आहे ते, की तुम्ही कुठं कुठं हालू शकता, जाऊ शकता धर्मावरून. आता एवढं सगळं झाल्यावरती आता ऑफरच आहे ना ते बाईकडून, त्या ठाकूर, आहे की नाही. ठाकूराई बाई म्हणजे दूध दुपटं खाऊन अशी तेल तुपट खाऊन अगदी चटक चटक बसली असेल, आहे की नाही ती चोबरी. आणि स्वामींना खुणवते पैंजणाचा आवाज आणि काकणाचा आवाज, आहे की नाही. ऋण झुन रे भ्रमरा. घे आता, तिथं सगळं गोंधळ होतं बरं. लय अवघड आहे ते. टीव्हीच्या सगळ्या चॅनलमध्ये हेच असतं, आहे की नाही. तुम्ही धार्मिक मालिका जरी पाहिली तरी ॲडव्हर्टाईज काय पाहता तुम्ही. एकतर ओठाचं असतं, केसाचं असतं, केसावरच लय ॲडव्हर्टाईज असतं, आहे की नाही. एकतर लिपस्टिक असते डुकराच्या रक्तापासून झालेली, आता लाल मिरचीच्या तिखटात केलेली, आणि त्या डुकराचं लीद मिळवलेलं असतं. आणि काय असतं, साबणाच्या जाहिराती असतात, खपाखप पडतात साबण. ती मालिका आहे चक्रधर स्वामींची समजा कृष्णाची, पण मध्ये आतमध्ये जाहिरात पाहिजे ती. ते बरेच फुलपाखरं असतात त्याच्यात, आहे का त्या साबणामध्ये लक्ष. आणि ज्यांनी ते जाहिरात केली ना त्यांना जर विचारलं तुम्ही हे, म्हणजे हे लावतच नाही आम्ही, लावण्यासारखं त्या साबणात काहीच नाही, पण लावत. असं तर सगळं भ्रमित अवस्था आहे सध्या. तर ही कळावे बिरवणीच आहे सगळीकडं, डिझाईन केलेली आहे त्याच्या लेबलला. म्हणून सध्या डिझाईन चाललंय, डिझायनरचा कोर्स लय चाललाय सध्या भरपूर. तुम्हाला किती प्रकारचे डिझाईनचे कोर्स माहीत आहेत. 2-4 तर तुम्हाला माहितीच आहेत. वास्तूचं डिझाईन करतात, वेशभूषेचं डिझाईन करतात, केसांचं डिझाईन करतात, आयब्रोचं डिझाईन्स असतं, ओठांचे डिझाईन्स असतात, कसे दिसायला पाहिजे असं वगैरे 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 वगैरे. कर्णफुलांचे डिझाईन, गळ्यातल्या दागिन्यांचे डिझाईन्स असतात, ते काढून द्यायचे, मग तो व्यापारी ते लॉन्च करतात. करोडो रुपये असतात ड्रॉइंग करणाऱ्याला वगैरे. ती कळावी बिरवण्याची डिझाईनची आहे, अशी सुंदर नक्षीदार, आणि त्यातून चमक असेल, किरण पडत असतील, आकर्षकता आणि विकार भरलेला आहे त्याच्यामध्ये. आता कुठे कुठे विकार भरलेला नाही. आताचे जे ड्रेस आहेत सगळे ना, तेच असतील ना त्या. काय विचित्रच प्रकार आहे तो, आहे का नाही. कटोरी कसला ब्लाऊज तो, काय जे चाललं आता सगळीकडं, गंमत जम्मत चालली. सर्वज्ञांना ह्या लिळेतून हेच सांगायचंय. आणि मग सर्वज्ञांनी ते बघितलं, मुकुटाने नाकारलं, तिची वांछा पारखत नाही, तर सर्वज्ञ पाणी पात्र न स्वीकारत. आता इथे मोठा योग आलता, सर्वज्ञांच्या ठाई पूर्वजन्म घडला असतो तिला,
मग स्वामींनी भिक्षा न घेता तिथून विजय केली. सर्वज्ञ म्हणतात, ऐशियाही एक असती या ते देखोनी प्राण्याशी विकार भोगू आवडे. अशा प्रकारे ही लीळा या वचनाने संपते. ऐशियाही एक असती, अशाही काही बाया आहेत, महिला आहेत आणि मुली आहेत. असं 3 गोष्टी. बाया, महिला आणि मुलीत काय फरक आहे? वगैरे वगैरे समजून घ्यायचा विषय आता. तर ही ठाकुराची जी पत्नी आहे, या ते देखोनी म्हणजे तुम्हाला पाहून प्राण्याशी विकारू भोगू आवडे. म्हणून आपल्या पूर्वजांनी आश्रम व्यवस्था काढली. कैकोट बंदोबस्तात साधूंनी राहावं. फिरस्तीचा विरोध का केला आपल्या पूर्वजांनी? याच कारणाने. सगळ्या पुढच्या व्यवस्था भंग पावतील ना तुमच्या. आताच्या काळात तर मुलीच भेटत नाही. म्हणजे दीक्षा घेतलेल्या बायांवरती डोळा लोकांचा. असं सगळं आवड होऊन बसतंय. म्हणून तुम्हाला सूत्रपाठ जरी माहीत पडला तर स्मृती माहीत पाहिजे. ती माहीत पडली, वृद्धाचार माहीत पाहिजे, आहे का नाही? ते माहीत पडला, मार्गरूढी माहीत पाहिजे. आणि मार्गरूढी माहीत पडल्या तर आत्ताच्या त्यावेळच्या मार्गरूढीमध्ये आता जे आपले आचार्य उपस्थित आहेत त्यांनी निर्माण केलेली सुद्धा एक ती मार्गरूढीच आहे. ते तुम्हाला तुम्ही जर त्या प्रसिद्धीसाठी मार्ग फिरस्ती काढला तर ती प्रसिद्धीचाच तुम्हाला गोमटा मिळेल. त्या दरम्यान 2 महिने तुम्हाला साधन आणि साध्यपरयोगिता लागणार नाही. लागेल का? मूळ उद्देश तुमचा तो होता. तुम्ही सगळं धर्मकार्य करताय पण मेन उद्देश तो आहे ना ईश्वरत्रयाचा. आता असं माझी प्रतिती अशी आहे की ते होणार नाही. केवळ अदृष्टपर भावनेने तुम्ही निघालात कुणालाही न सांगता, मग होऊ शकतं बरं ते. तुम्ही म्हणाल एवढा मोठा मार्ग आहे, देईल कोण? नियोजन तर लागल ना. स्वामी करतील नियोजन, हे की नाही? करणार नाही स्वामी? करतील ना. किती लोक आहेत तुमचे? 2000, 5000? आणि स्वामींनी एक आज्ञा दिलेली आहे, 1 दिन मिळे ही तुमची शून्यता आहे. ते विकार विकल्प शून्यतेची अवस्था आहे. बरं, नवीन सूत्राचा अर्थ सांगतोय तुम्हाला. अर्थ सगळ्याला पाठ आहेत, अगदी कंठस्थ, पक्ष, प्रयोग. ह्याचा भावार्थ काय लक्षात आला तुमच्या? एक दिवस खाल्लं नाही तर मरणार नाहीस, दुसऱ्या दिवस खाल्ला नाही मरणार नाही, काय हरकत नाही ना. म्हणाले जाऊ दे चल. तिथं पैज घेतली, पैज. मग 5000 लोकांना जेवण स्वामींसाठी काय? ती कामधेनू होती त्या ह्याच्याकडं, कोणाकडं? जमदाग्नी बाबा. ते सहस्रार्जुनावर किती सैनिक असेल? 1,00,000 सैनिक होते त्याच्याकडे, माहिती आहे? जे असेल ते किती का असेल. आपल्या स्वामींकडे किती कामधेनू आहे? हे हवाव ताट बरसो म्हणतील ना स्वामी. स्वामी ना काय नुसतं पाहिलं तरी सगळ्या कामधेनू आकाशातून येतील, आहे की नाही? एकच काय, त्या पिटुकली एकच होती त्या आश्रमात, आहे की नाही? पिटुकली करतील ना. आता हा जो हे वरच्या विश्वासाचे काम आहेत ना, कोणाचं आपण निंदा करतो असं नाही. काळानुरूप जे चालू आहे ते अतिशय चांगलं आहे, ते पण चांगलं आहे. सर्वांना क्रिया घडते, भजन पूजन घडतं, तो माणूस तयारीत राहतो, वर्षभर तयारी करतात, पैसे कमावतात, ते पण प्रेमाची क्रिया आहे असं समजून
उचित आहे असं समजायचं. पण तुम्ही स्वामींच्या एकदा उच्च लेवलवरती हा एक विचार आहे. हा काय होईल? होईल काय? यायशी उघडी नागवी आहे का नाही? तुमची वास कोणाला पाहत, सगळ्या देवता स्वामी लावतील तिथं ओळखण्या. तुमचा 5,000 लोकांचा मार्ग चाललाय आणि 5,000 ओळखण्याने आदेश केला तर प्रत्येक ओळखणी ताट घेऊन उभा राहील आहे की नाही? का नाही होणार? मग होईल का? मग ईश्वराची आज्ञा असेल तर काय? ओळखणीला काय करायचं? पिटुकली देवताच पुष्कळ आहेत नाही ते आहे का नाही? ते ग्रामदेवतेला आदेश केला तर ताटच ताट, पदार्थच पदार्थ. तर असं ऐसा ही एक असती ते देखोनी प्राण्याशी विखो भोगू आवडे. आता काळ बदललाय तेव्हा आपलं सौंदर्य, आपला आचार झाकून ठेवावा, स्त्रियांनी तरी विशेष कर. म्हणून ही आश्रम व्यवस्था अतिशय चांगली आहे, खूप मस्त आहे. बघा आता सगळ्यांनी आश्रम बांधले आणि आता पे फुटलं, फिरस्ती मार्गाची डिमांड वाढली. प्रत्येकाला वाटतं आपण मार्गच फिरस्ती घेऊन जावं काही की. मूळ हेतू काय त्याच्यातला आता? ईशनत्रयाचा. आणि त्याला रूप दिलं आपण. असं काहीतरी गडबड व्हायलंय बरं का. आमच्या समोसाच्या बाबांनी कधी कोणाचं ऐकलं नाही का नाही? ते आपलं पथी पान आणि मार्ग बस. भिक्षुकाला सांगायचे ते आले ना भाऊ, तुला जाता येणार नाही बरं 75 झाल्याशिवाय आहे की नाही? मामांचं तसंच आहे, कधी त्यांनी मार्ग सोडून असं परिभ्रमण करत नाही आहे की नाही? धर्मप्रचारासाठी ते पण आवश्यक आहे, हे पण धर्मासाठीच आवश्यक आहे की नाही? शांत जाईल, पोथी पान करा, 3 टाइम चिंतनी घ्या, शास्त्र मंथन करा, खूप काठी आहे ते. चला, तर तुम्हाला पाहून सुद्धा प्राण्याते विखो भोगू आवडतो आणि मग तुमचं ती डोंगळी ते सगळं जाईल बरं. जातच ते, राहत नाही. स्वामींना का बरं विकार आवडत नाही? सांगा बरं, कोण सांगा? विचार करून सांगा. अशा प्रकारे ही लीळा आता इथे आपण थांबू. आता ह्या वेळेचा हेतू पाहू आपण, थोडक्यात सांगतो आता. तिनं 2-4 वेळेला ट्राय करून पाहिलाय, प्रयत्न केलाय स्वामींकडे त्या विकार कटाक्षाने, हातातल्या बांगडीने वगैरे वगैरे वगैरे. जे काय समजायचं ते तुमच्या प्रतितीने समजा. तुम्ही विस्तार कधीही या लीळेचा कितीही करू शकता. बांगडी उपलक्षणे बरेच असतात, विकाराचे कटाक्ष, ती ओढणीच असते वगैरे वगैरे. आता ते सगळं तुम्हाला सांगता येत नाही. तुम्ही जेव्हा बाहेर निघाल धर्मप्रचारासाठी, ते ते देखून प्राण्यात हे विखो भोगू आवडी, हे तुम्हाला कळलं पाहिजे की प्रकार काय चालू आहे. एवढं कळण्यात तर अक्कल असते, असायला पाहिजे बा. तर ते थोडक्यात अशी गंमत आहे. तिनं 3-4 वेळेला विचारलं तर म्हणाले असं का केलं तिनं ना? मागच्या प्रमादात षडविकार ज्ञानियास तो प्रसव ईश्वरापर्यंत आला, मानसिक वाचिक झाले, शारीर उरले असे. आणि हे प्रसवकारक जीव ग्रस्तांमध्ये सगळीकडे परमार्गात आहेत. कोणचे कोणचे आहेत? षडविकार. ती जी ठाकूरची बायको आहे ना, ती अशी आहे.
ज्ञान यापर्यंत तो मागचा विकार षडविकार आणि भरत भरत प्रसव घेत 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 ती आता ईश्वरापर्यंत आलेली आहे. तुम्हाला पाहून कोणी नवीन पण प्रसव जोडेल ना. तुम्ही जर सुंदर दिसायला आहात, तुमचं राहणीमान तसं आहे, फंटॅस्टिक परफ्यूम मारून तुम्ही चाललात बाजारात मार्गाच्या व्यापाराला, तुमच्या बोकांडी आता हे बसणार सगळं. तुमचा प्रसव आला तर तसं होईल, आणि पुढला प्रसव नवीन झाला तर तसं होईल. मागचा असेल तर डाएट घेऊन जाईल. आपणाला पण वाटेल की काय राहिलंय आता ह्याच्यात, तेच ते तर आहे. मग आपण संसार केलेला बरा नाही काय, डायरेक्ट अशा भावना तुम्हाला उत्पन्न होतील. मग सोड दीक्षान जा बाई तिकडं, जातात. मग सध्याच्या काळामध्ये चाललेले अनंत प्रकार असतात, होऊ शकतात. स्वामींनी 700 वर्षापूर्वी सांगितलं हे असं होईल भानगड. ते जे षडविकार आणि चतुर्विध नरकाला गेलेले आहेत ना, आता आले ते माणूसच्या देहामध्ये. मग तो वासनिक असो, उपदेश असो, की आपल्या घरात आश्रमातला संन्यासी असो, त्याचे प्रसव थांबणार नाहीत. तुमची प्रसव किंवा त्याचे प्रसव किंवा नवीन उत्पत्ती, म्हणजे 3 गोष्ट असतात त्या. म्हणून ते सांगतात की तिचा तो मानसिक वाचिक, मागच्या सृष्टीत भटवासांसारख्या ज्ञानियांच्या ठिकाणी तिचे ह्या भावना, दुष्ट कल्पना मानसिक वाचिक झालेल्या आहेत. शारीरे झालेलं नाही. आता ती आलेलं आहे. शारीरे उरले अशी ती खंतीची आहे. म्हणून सर्वज्ञ तिच्या दारात जवळ येऊन थांबलेत. का थांबले स्वामी? खंतीची होती तर यायचंच नाही तिच्या गावाला. ती ज्ञानाची सेवा पण केलेली आहे ना तिनं. असं दोन्ही आहे. ज्ञानाच्या ठिकाणी भजन पूजन केलेलं आहे आवडीपूर्वक, परमार्गाला बनलेली आहे ती. मानसिक वाचिक शारीरिक दिलेलं आहे. योग कसा आणला ओळखणीने? स्वामींना घेऊन आली ना ती ओळखणी. जशी लीळा तुम्हाला दिसते तशी सोपी नसते ती. त्यामुळे अत्यंत सिक्रेट थांबलेला असतो त्या लीळेत, आहे का नाही? असं ते भरलेलं आहे तो. मग त्यावेळेला ते सांगितलेलं बरं असतं, आहे का नाही? आणि आपण त्यावेळेला डोक्यात ठेवावं. प्रसंग उत्पन्न झाल्यानंतर ज्ञान नसेल तर तुम्हाला कसं सावरायचं कळणार नाही. बरं, ही साधी गोष्ट सर्वज्ञांनी सावरलंय स्वतःला. तुम्ही सावरावं म्हणून सांगितलेली लीळा आहे महिमभट्टाने. प्रसव कुणाचा आहे, कसा आला, त्या क्षणाला तुम्हाला ट्यूब लागली पाहिजे. ते छर्दवासाला कळलं असतं तर, आहे की नाही? कळायला पाहिजे ना. तेच भांडारेकराला कळलं असलं तर यशोनत्रेत गेले ना, तेच आमच्या महिमभट्टाला कळलं असतं तर. कळलं नाही ना. भटवास आले, म्हणाले गोसाई बोलवलं रे तुला. तू म्हणशील तर मी येतो, पण मला ज्वारीच विकत बसू दे. एक तर ही लीळा घडलीच नसेल महिमभट्टासोबत. तुम्हाला कसं वाटतं? ज्वारीचं पिओ काढलं आणि ढीग लावून बसले आणि बायकोचं वाटा. शक्य आहे का? ही कोणीतरी टाकली लीळा चरित्रामध्ये. हे शक्यच नाही. असं महिमभट्टांसारखा विद्वान माणूस नाही का? शक्यच नाही. लीळाच नाही आहे, यायलाच नाही पाहिजे चरित्रात. आले असेल तर सर्वांनी मिळून ती ड्रॉप करावी. काही बिघडत नाही. ती काही चिंतनीय नाही किंवा स्मरणीय नाही. ती अनुकरणीय तुम्हाला वेगळ्या दृष्टीने अनुकार करावा लागेल, पण त्याला तुमची उच्च क्षमता लागेल ना. मग आहे असं धरलं तर म्हणाले मी बायकोला, अरे ज्याने संडासवरचं ढेकळावर पाणी सोडलेला माणूस साधन संपन्न झाल्यानंतर जाईल का?
पेव काढायला आणि वाटण्या करायला शक्य वाटतं तुम्हाला? असं मला तरी कधी परिस्थितीला आलीच नाही ती लीळा बाबा आता. आणि येऊ पण नाही देवाने मला अशी प्रतीती आहे त्या लीळेवरती झालीच नाही ती लीळा. सब झूठ है. ते कुणाचं केलंच नसते माहिंबट कशाला जातील तिकडे? जातील कशाला सांगा. त्याने श्रीप्रभूंच्या सेवेसाठी ते काय खाल्लं त्याने? जनावराचा कोंडा घालायचे ते. म्हणले ह्याचं सोन्याचं दुकान आहे, हा काय खात असेल का म्हणाले आपली भिक्षा? हा तर 60 पक्वान्न खाणारा असेल. ते लोक सगळ्या त्या रुद्रपुरातले सगळ्या मार्गाला चांगलं द्यायचे, पण माहिमभट्टाला पाहिलं की काय करायचे ते असं द्यायचे. आणि ते जोळी दुष्टपूत करायला गेल्यावर अशी गंमत माहिमभट्टाने कधीही दाखवलं नाही, ते कधीच नाही. आणि वटोबा खूप आंबरडा फोडून रडतात, हे नाही. आचार्यांसारख्याने ते दुःख व्यक्त करावं म्हणाले. तुझं देव नाही तर कोणालाच नाही रे, असा तो श्रेष्ठ पुरुष आहे. आणि त्याबद्दल तुम्ही सांगता म्हणजे एक तर श्रेष्ठतम त्याला घेऊन जायचं आणि इकडे त्याला हीनता दाखवायची. त्यासाठी घडला असेल तर माझं मला काढून टाक, नको ते गौण प्रकार आहे तो. आणि भटुरबासांसारखं आल्यानंतर स्वामींचा बोलवून आल्यानंतर पण ते आहे काहीतरी घडलं ते, किंवा मग स्वामींच्या मनोधर्माने घडलं असं समजूयात आणि स्वीकार करूयात सगळ्या वेळेचा. किती क्विंटल ज्वारी असेल बघ. किती क्विंटल असेल? असं शक्य वाटत नाही. ते करणीय त्यांचं झालेलं आहे सगळं रुद्रपूरला, हे की नाही. आपल्या श्रीप्रभूंची सेवा सगळी कोणी केलेली आहे? पैशाची सेवा व माय. दररोज किती आसू लागाय? हा बरं, तुम्ही कधीच असा विचार केला नाही तुम्ही? तराजू बँक तोललंच नाही त्यांचं. किती रुपयाचा कापूर लागायचा बाबांना? असं अद्भुत वैराग्य आहे श्रीप्रभू बाबांचं. ते कैवल्य परब्रह्म आहे ते, त्याच्या ठिकाणी ते घडलंय सगळं. आताच्या वेळेला अरबो रुपये खर्च केलेले आहेत माहिमभट्टाने. किती? सुवर्ण हाटांचे ते बॉस आहेत. ते काही साधे नाहीत बाबा ते. तो पोत्यास कापूर काय, ते वस्त्र काय. श्रीप्रभूंचं पाहिलं का तुम्ही? काय कधी असं चिंतन नसेल केलं. स्वामींचे वस्त्र कुठून यायचे? आणि किती? 16 हात. कितीचा ड्रेस आहे स्वामींचा? इथे साधूला कपडे घ्यायचं म्हणलं तर एक पदर टेरिकॉटचा आणतात देतात. कोपरी आहे, टोपी आहे, फेटा आहे, नाही का? हे भूषण आहे ना, उपरण आहे. श्रीप्रभू बाबांचं चिंतन नाही करू शकत तुम्ही. त्यांच्या खर्चाचं बी नाही, त्यांच्या श्रीमूर्तीचं बी नाही. एका वेळेला किती तेल लागायचं श्रीप्रभू बाबांना डोक्याला लावायला? आणि ते असं आलतू फालतू तेल नसत. फेराशूट तसलं नाही चालत त्यांना. उच्च कुळाचं, उच्च प्रतीचं, कारण शिष्य तसला आहे. जगातलं सगळं माहिती आहे माहिमभट्टांना, आहे की नाही? गुरुसेवा करू आणि माहिमभट्टाने. श्रीप्रभूंच्या पायातल्या खडावा कशा होत्या? किती रुपयाच्या होत्या माहिती आहे तुम्हाला? तुमच्या तुम्ही विचार केलेला नाही कधी. आणि सगळ्यात कठीण काय साहित्य असेल, श्रीप्रभू चरित्र, गोविंदप्रभू चरित्रांच्या लेळ्यांचा आतला गरिबीत हे तो कळायला लय कठीण आहे. ते लेपाट आहे, लेपाट आहे, काय ते प्रश्नच नाही. मग ते असं
तो प्रसव हा जे मानसिक वाचिक झालेला आहे ना बिचारीचं, म्हणून स्वामींनी ते मुकुटाने नाकारलं त्यावेळेस तिला धिक्कारलं, सगळं संपवलं तिथं स्वामींनी. तिला काय परमानंद प्रगट केला नाही, आहे की नाही? करायला पाहिजे होता पण केला नाही, धिक्कारला आणि स्वामी निघून गेले. तसं आपल्या आयुष्यात आपल्या या अनुसरणाच्या काळात जर तुम्हाला विकार उत्पन्न झाला, तुम्ही त्या कळाव्या बिरवण्यासारखं जर तुमच्या जर काय दर्शन केलं तर सन्निधानात असन्निधानी सन्निधान लाभलेले स्वामी निघून जातील. आउट, काही स्वीकार नाहीत तुमचं, घ्या बसा. मुकुट निराकरला आहे की नाही म्हणाले, नको, तू खंतीच आहेस रे बाब्या, निघ इथून. तू निघत नाही ना, मी जातो मग. गेले स्वामी, काहीच नाही घेतलं. तुमच्यावर तर उपार नाही, जोळी दुष्टपूत नाही. काहीच नाही. तुम्हाला त्या वेळेचं चिंता असं मोठ्या प्रमाणात करायला गरजेचं आहे, काळाची गरज आहे बरं. आणि तरुणपणात ह्या गोष्टी अशा लय बावचळत असतात अंतःकरणात, फुलपाखरं उडतात ते असे. फुलपाखरू जरी चांगलं आहे, ते बाकीची किडे ते पावसात कसे वळवळ उडतात अंतःकरणात, असे फवारे उडत राहतात. अरे 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 अरे, कसले कसले असतात रंग बरं त्याच्यात, लय रंग असतात. आणि सगळ्या अभिलाषा, षडविकार, तिच्या त्या ठाकूर भार्याच्या नेत्रांमध्ये खूप काय भरलेलं आहे, असंख्यात भरलेलं आहे. ते तुम्हाला फक्त 2-4 शब्दात सांगितलंय, ते बरंच काय भरलेलं आहे. ती नाहून बसलेली बाई आहे, ती चबरी प्रसवाने परिपूर्ण असलेली बाई आहे, ती कशी साधी नाही आहे ती. आणि स्वामींनाच म्हणते, पुसग या देवा, ते तू जाय ना, तुला झोर आलाय तर. स्वामींना ऐकू येईल अशा आवाजाने म्हणते ती. असो, चला असा प्रसंग आपल्या जीवनात येऊ नये. दंड